5 पंचमींपैकी ऋषी पंचमी देखील एक विशेष महत्त्व आहे। याच ऋषी पंचमीच्या निमित्ताने आज आपण बघू शकतो नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला गोदावरीच्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करताय। सध्या गोदावरीला पूर परिस्थिती आहे। जवळपास सकाळी 9 वाजेपासून 2500 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आता गोदावरीमध्ये होतोय। एकंदरीत या ठिकाणी आजच्या ऋषी पंचमीचे एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी राज्यभरातून अनेक त्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी रामकुंडावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। महिलांची मोठी गर्दी झाली आहे। नेमका आज ऋषी पंचमीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आहेत। गुरुजी नेमका काय सांगाल, आजचं महत्त्व काय आहे? आज आहे ऋषी पंचमी आणि याच्यातला मुख्य भाग असा असतो, संकल्पामध्ये सांगितलेला आहे की जे रजस्वला दोष असतो तो रजस्वाला दोष परिहारार्थम वर्षभरामध्ये हा दोष निवारण व्हावा आणि त्याच्यासाठी या सप्त ऋषींचं ध्यान करून या ऋषींचं पूजन आणि ऋषीपत्नी अरुंधती त्यांचं पूजन करून ते जे आघाड्याच्या यांनी दात्वान करायचं असतं आणि त्याच्यानंतर आघाड्यांचे जे पानं आहेत त्यांनी आपल्या अंगावर मार्जन करून स्नान करायचं असतं। त्यामुळे हा जो वर्षभराचा रजस्वाला दोष आहे त्याचा परिहार होतो आणि शरीराची शुद्धी होती असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून त्या ऋषी पंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी ऋषींचं स्मरण पूजन आणि दत्तवन करून गोदावरीच्या तीर्थावर रामतीर्थावर स्नान केलं जातं आणि याच्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने दिवसभरातून अनेक महिला या स्नानासाठी आणि या दत्तवन विधीसाठी आणि ऋषी पंचमीचं पूजन करण्यासाठी येत असतात। नक्कीच या ठिकाणी ऋषी पंचमीला एक विशेष महत्त्व आहे। त्याचमुळे या ठिकाणी ऋषी पंचमीच्या दिवशी या ठिकाणी राज्यभरातून लाखो महिला या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत असतात। ऋषींचं पूजन आजच्या दिवसभरामध्ये केलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी ऋषी पंचमीच्या निमित्तानं या नाशिकच्या पवित्र अशा गोदावरीमध्ये या ठिकाणी स्नान करण्यासाठी लाखो महिला या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी स्नान करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।